झालेला आहे, पण ती अपूर्णता लक्षात येत नाही. म्हणून उद्विग्न चित्ताने बसलेले महर्षी व्यास आहे. आकाश मार्गाने देवर्षी नारद निघालेले होते. मुखामध्ये नाम, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना. नारायण 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 नारायणाचं स्मरण करत निघाले आणि सहज लक्ष सरस्वतीच्या पवित्र अशा वाळवंटामध्ये गेलेला आहे. महर्षी व्यास उद्विग्न चित्तानं बसलेले दिसले. देवर्षी नारद तिथे उतरतात आणि महर्षी व्यासांच्या समोर प्रगट होत आहेत. महर्षी व्यासाने देवर्षी नारदाला नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. देवर्षी नारदाला नमस्कार केला. त्यावेळेला देवर्षी नारद महर्षी व्यासांना म्हणतात, महर्षी, तुमचं चित्त आणि तुमची साधना कशी आहे? संत संताला भेटले तर चित्ताबद्दल विचारत असतात, साधनेबद्दल विचारत असतात. विचारणा केली. महर्षी व्यास म्हणतात, हे देवर्षी नारदा, तुम्ही तर त्रिकाल ज्ञानी आहात. माझी काय अवस्था आहे तुम्ही जाणताय, तरी पण मला विचारलंय. महर्षी व्यास म्हणतात, हे देवर्षी नारदा, माझं चित्त उद्विग्न आहे. काहीतरी अपूर्णता माझ्याकडून राहिली, परंतु ती लक्षात येत नाही, म्हणून समाधान मिळत नाही. त्यावेळेला देवर्षी नारद म्हणतात, हे महर्षी व्यास, मी सांगतो म्हणले की तुमची अपूर्णता कोणती राहिली. तुम्ही कृष्ण कीर्तीचं गायन केलं नाही, ही तुमच्या जीवनातली अपूर्णता आहे. आणि कृष्ण कीर्तीचं गायन न केल्यामुळे तुम्हाला समाधान मिळत नाही. महर्षी व्यास म्हणतात, हे देवर्षी नारदा, महाभारतासारखा महान ग्रंथ मी लिहिला. त्याच्यामध्ये तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहेच आहे म्हणले. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र तुम्ही लिहिलं, पण प्रमुख विषय भगवान श्रीकृष्ण नाही महाभारतामध्ये. महाभारतामध्ये तुम्ही प्रमुख विषय कोणता असेल तर भावाभावाचं भांडण, कौरव आणि पांडवाचं भांडण, याचं तुम्ही वर्णन केलं. पांडवाचं अर्ध धन असताना दुर्योधनाने दिलं नाही, म्हणून त्यांच्यामध्ये महायुद्ध होतं. एवढा मोठा रणसंग्राम होतो. हे धर्म अधर्माचं युद्ध आहे. हे द्वापार युगामध्ये युद्ध झालं, महायुद्ध झालं. आता सुद्धा महायुद्धच चालू आहे. प्रत्येक युगामध्ये. आता महाभारत का आपल्या जीवनामध्ये घडत नाही का? महाभारत घडण्याचं महत्वाचं कारण आहे, त्याला दोन कारण आहे, कनक आणि कांता. याच्यामुळे महाभारत जीवनामध्ये घडत असतं. रामायणही घडतं आणि महाभारतही घडतं. हे नुसतं ऐकायचं नसतं, तर हे आपल्या जीवनात, आपल्या हे कथा म्हणजे हे आपलं जीवन म्हणजेच कथा असते. आणि या कथेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी आपल्या दुःखी जीवाला एक आधार ती कथा देत असते. कथा नुसत्या श्रवण करायचे नसतात, तर कथा आत्मसात केल्याच्या नंतर विशेष आनंद प्राप्त होतो. राम कथा आपण श्रवण करतो. साक्षात अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र ज्या मुहूर्तावरती राज्याभिषेक सोहळा होणार होता, त्याच मुहूर्तावरती वनवास मिळाला. तसंच आपल्या जीवनात होतं की नाही? देवाला चुकलं नाही, प्रारब्धाची गती देवाला सुद्धा चुकली नाही, तर आपली काय कथा आहे? आपल्या जीवनात असंच घडतं ना कधी कधी.
करायला गेलो गणपतीन झाला मारुती. असंच होतं जीवनामध्ये. एकाचं चिंतन केलं की दुसरंच होऊन बसत. यालाच म्हणतात रामायण आणि महाभारत. जी वस्तू आपली नसते त्याच्याविषयी जर आसक्ती धारण केली तर तेच रामायणाला आणि महाभारताला जन्म देत असत. महाभारताला कारण एकच आहे. पांडवाचं अर्ध राज्य हे नियमाने होतं, पण दुर्योधनाने अतिक्रमण केलं. पांडवाला पांडवाचं न देता स्वतःच हडप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम असा झाला, एकटा दुर्योधन नाही गेला तर बाकीचे 99 घेऊन गेला. धनाचा मोह किती घातक असतो. आणि धृतराष्ट्राचे डोळे आंधळे डोळे उघडतात, पण फार शेवटी उघडतात. तसंच आपलं जीवन मोहग्रस्त झालेलं असतं. आपले सुद्धा डोळे उघडत असतात, पण टेकल्याच्या नंतर उघडत असतात. त्यावेळेला आपल्या हातात काही नसतं, आपण कोणाच्या कामात येत नाही, आपण रिटायर झालेला असतो, आपल्याला जेवण दिलं तर मिळतं. अशा अवस्थेवर टेकल्याच्या नंतर मग आपले डोळे उघडतात, पण त्यावेळेला डोळे उघडून सुद्धा काही उपयोग होत नाही. आता असं वाटतं की डोळे झाकलेले बरे, उघडलेले नाही. नंतर कळून काय उपयोग आहे. घर जळून राग झाली घराची आणि नंतर पाणी घेऊन पळाले, म्हणले विजवा विजवा. राग झाली ना त्याची, काय त्याला पाणी टाकून उपयोग आहे. घर जळण्याच्या अगोदरच पाणी घेऊन जाण्यात फायदा आहे. घर जळून गेल्याच्या नंतर पाणी घेऊन जाऊन काय फायदा आहे. तसं परमार्थिक साधना करत असताना जोपर्यंत आपल्या हातापायामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत परमार्थ आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, तोपर्यंत त्याचा आनंद आहे. आणि एकदा मग म्हातारपण आलं, डोळ्याने दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, मुखाने राम राम म्हणता येत नाही, बळच म्हणण्याचा प्रयत्न केला तरी राम येत नाही, राम म्हणता म्हणता यमालाच हाका मारत राहतो. नाही, कोणताही आपल्या जीवनामध्ये जर संसार जर तारुण्य अवस्थेमध्ये होतो तर परमार्थ ही तारुण्य अवस्थेतच केला जात असतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि नंतर काय ऐकू येईना एखादा एवढा कोकिळ ज्याचा आवाज, त्याला गान कोकिळा आपण म्हणतो, किती जरी मधुर गायन केलं पण ऐकणारा बहिरा होता. गायन ऐकणारा बहिरा होता. आणि त्याला विचारलं कसं झालं गायन, काय उपयोग आहे. बहिऱ्या पुढं गायन करून उपयोग काय आहे. बर, जो राग रागीने गातो त्याचं महत्व ज्याला कळत नाही त्याच्या पुढेही गाऊन काय उपयोग होत नाही. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोकिळ कधीच गात नाही. एक वैशिष्ट्य आहे, कोकिळ कधीच गात नाही. का गात नाही त्याचं कारण आहे महत्वाचं. कारण या पावसाळ्यामध्ये बेंडकाचं गायन चालू असतं. म्हणून कोकिळ कधीच गात नाही. हा काय असतं, विद्वानेव विजानाती पूर्वी प्रसव वेदनात. हे ज्याची त्यालाच महत्व कळत असतं, हे कोणाला कळत नसतं. गायन काय असतं हे त्यालाच कळतं. कोणता राग, त्या रागाचा महिमा, रागाचं वर्म, रागाचं ज्ञान माणसाला पाहिजे. आणि एखादा जर राग गाऊ लागला तर दुसऱ्याला राग येतात. त्याचं वर्म कळत नाही. अशाच गोष्टी असतात. हे जीवनामध्ये अशा काही घडतात ना. आणि हे मृत्यूलोक म्हणजे एक रणभूमी आहे. काय आहे, रणभूमी आहे.
प्रत्येकाला इथे आल्याच्या नंतर प्रत्येकाला युद्ध करावंच लागतं. नाही नाही म्हणले महाराज, आम्ही अजिबात युद्ध करत नाही, आम्ही फक्त झोपा घेण्याचं काम करतो. झोपा घेण्याचं काम करणं हे सुद्धा युद्धच आहे. प्रत्येकाला या ठिकाणी आल्याच्या नंतर युद्धच करावं लागतं, युद्धच करावं लागतं. असो म्हणून त्याला कारण सांगितलं, कनक आणि कांता. सीता माता प्रभू रामचंद्राच्या होत्या का रावणाची? प्रभू रामचंद्राची सीता माता होती, पण आसक्ती धारण केली, परिणाम सर्वनाश झाला. पांडवाचं अर्ध धन होतं, पांडवाला दिलं नाही म्हणून कौरवाचा सर्वनाश झाला. हेच महाभारत आहे. कृष्ण कीर्तीचं गायन केल्याच्या नंतर तुम्हाला समाधान प्राप्त होईल. आणि त्यावेळेला चतुश्लोकी भागवताचा उपदेश महर्षी व्यासांना देवर्षी नारदाने केलेला आहे. ही फार मोठी परंपरा आहे. सुरुवातीला भगवंताने ब्रह्मदेवाला या चतुश्लोकी भागवताचा उपदेश केलेला असतो. हंसरूपी ब्रह्म उपदेशी चतुरानना. पण ब्रह्मदेवाने या चतुश्लोकी भागवताचा विस्तार केला नाही, कारण का त्यांच्याकडे कार्य होते सृष्टीचा विस्तार करण्याचं. त्यांच्याकडे कोणतं कार्य होतं? सृष्टीचा विस्तार करायचा. म्हणून त्यांनी का या चतुश्लोकी भागवताचा विस्तार केला नाही. पण ब्रह्मदेवाने या चतुश्लोकी भागवताचा उपदेश आपले ज्येष्ठ पुत्र सनकादिक ऋषी, या सनकादिक ऋषीला या चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. पण ते सुद्धा निवृत्ती परायण असल्यामुळे त्यांनी सुद्धा सनकादिक ऋषीने सुद्धा या चतुश्लोकी भागवताचा विस्तार केला नाही. पण त्यांनी मात्र या सनकादिक ऋषीने या चतुश्लोकी भागवताचा उपदेश देवर्षी नारदांना केलेला असतो. आणि देवर्षी नारद हे नामचिंतनामध्ये मग्न असल्यामुळे त्यांनी सुद्धा या चतुश्लोकी भागवताचा विस्तार केला नाही. पण त्यांनी मात्र या चतुश्लोकी भागवताचा उपदेश महर्षी व्यासांना आज केलेला आहे. महर्षी व्यास कृष्ण कीर्तीचं गायन, कृष्ण कथा आता लिहिणार आहेत. पण कृष्ण कीर्तीचं गायन केल्याच्या नंतर जीवनामध्ये काय समाधान प्राप्त होतं, काय प्राप्त होतं, याबद्दल देवर्षी नारद सांगतात महर्षी व्यासांना की मी मागच्या जन्मामध्ये कोण होतो. देवर्षी नारद म्हणतात, मी मागच्या जन्मामध्ये कोण होतो आणि आज देवर्षी नारद झालो, सतत संचार करतो. देव लोकातही तेवढाच मान आहे, आसुर लोकातही तेवढाच मान आहे. मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आहे, दररोज भगवंताचं दर्शन आहे. हा कशाचा परिणाम आहे? तर मी कृष्ण कीर्तीचं गायन केलं मागच्या जन्मामध्ये, तर या जन्मामध्ये मला हे फळ प्राप्त झालं. मग त्यांच्या मागच्या जन्माची कथा देवर्षी नारद महर्षी व्यासांना सांगू लागले. मी मागच्या जन्मामध्ये कोण होतो? मी एक दासीपुत्र होतो आणि दास्यत्व करणं म्हणजे परतंत्र्यामध्ये जीवन जगणं आहे. माझी आई दास्यत्व कर्म करायची ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये, आणि साहजिकच मला सुद्धा माझी आई जर दासी होती तर मला सुद्धा त्यांचं दास्यत्व करावं लागत होतं. त्या ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये काही साधू पुरुष आले, 4 महिने वास्तव्य करणार होते. म्हणून त्या ब्राह्मणाने सांगितलं, हे हरिदासा, हे साधू पुरुष आपल्या आश्रमामध्ये 4 महिने राहणार आहेत, म्हणून या साधू पुरुषाची सेवा करण्याचं काम मी तुझ्याकडे सोपवतो म्हणे. देवर्षी नारद म्हणतात, माझं वय फक्त 5 वर्षाचं, खेळण्याचं बागडण्याचं वय होतं, आणि या ब्राह्मणाने साधू पुरुषाच्या सेवेमध्ये मला सोपवलं आणि मी त्या साधूची सेवा करू लागलो. ते साधू काय करायचे? साधू कृष्ण कथा सांगायचे.
आणि ही कृष्ण कथा श्रवण करण्याची गोडी मला हळूहळू निर्माण होऊ लागली. माझं जरी खेळण्याचं बागडण्याचं वय असलं पण मी सगळं विसरून गेलो आणि कृष्ण कथा मी श्रवण करू लागलो. त्या साधू पुरुषाला जेवण्याकरता पात्र वाढायचं, त्यांना जेव घालायचं, त्यांची मी सेवा करू लागलो आणि सेवा केल्यामुळे ते साधू पुरुष माझ्यावर संतुष्ट झाले आणि सातत्याने मला हरिदासा हे कर, हरिदासा ते कर, हरिदासा म्हणून त्यांनी मला जवळ 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 घेतलं. मला त्यांची जवळीक घडलेली आहे आणि त्यांचं जे काही उद्दिष्ट होतं ते माझ्या स्वाधीन करत होते आणि मी त्याचा स्वीकार करत होतो. असं करता करता 4 महिन्याचा कालखंड निघून गेला. मला त्या साधूची सेवा घडली, संतांची संगती घडली आणि त्या संतांच्या संगतीमध्ये कृष्ण कथा श्रवण करायला मिळाली. पाहता पाहता 4 महिन्याचा कालखंड निघून गेला आणि साधू पुरुष आश्रम सोडून निघून जाणार. तेवढ्यामध्ये आता हरिदासाने विनंती केली, हे साधू महात्मन, या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये मला तुमची सेवा घडली आणि कृष्ण कथा श्रवण करायला मिळाली, म्हणून मला असं वाटतं की सातत्याने मला तुमची संगती घडावी आणि सातत्याने कृष्ण कथा श्रवण करायला मिळावी, याच्याकरता मी तुमच्या सोबत येतो. अशी प्रार्थना हरिदासाने त्या साधू पुरुषाला केली. तेवढ्यामध्ये हरिदासाची आई येते आणि त्या साधू पुरुषाला सांगते, हे महात्मन, हा माझा एकुलता एक मुलगा आहे, हा माझा आधारस्तंभ आहे आणि जर तुमच्या बरोबर हा हरिदास जर आला म्हणे तर मला या जगामध्ये कोण राहणार आहे. साधू पुरुषानं सांगितलं, हे हरिदास, तू तुझ्या आईची सेवा कर म्हणे, कारण तू तुझ्या आईचा आधारस्तंभ आहे. साधू पुरुषाने जात असताना एक वासुदेव गायत्री मंत्राचा उपदेश केला. गायत्री मंत्र अनेक प्रकारचे असतात, पण हरिदासांना वासुदेव गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं, हे हरिदासा, या मंत्राचा तू जर जप केला तर तुला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा साक्षात्कार होईल. आणि साधू पुरुष निघून जातात. इकडे हरिदास ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये राहू लागले आणि एके दिवशी असा प्रकार घडला की त्या हरिदासाच्या आईला गोशाळेमध्ये सर्पदंश होतो आणि सर्पदंशाने हरिदासाची आई मरण पावते. हरिदासाला दुःख झालं, आईच्या मरणाचं दुःख झालं, पण साधूचा सहवास घडल्यामुळे, जे काही ज्ञान प्राप्त झाल्यामुळे हरिदासाने आपल्या दुःखाला सावरलं आणि अंततः एकच विचार केला की मनुष्याच्या हातामध्ये जन्म आणि मृत्यू हे मनुष्याच्या हातामध्ये नाही. जन्माला येणं आपल्या हातामध्ये नाही आणि मरण हे सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. हे सगळं ईश्वरी सूत्र आहे. आपल्या दुःखाला आवरलं, सावरलं आणि आता हरिदास विचार करतात की आता माझं कोणी राहिलं नाही या त्रिभुवनामध्ये, म्हणून आपण जे साधू पुरुषाने ज्या मंत्राचा आपल्याला उपदेश केला त्या मंत्राचा अहोरात्र जप करावा, या उद्देशाने उत्तर दिशेकडे प्रस्थान केलं. हरिदासाने उत्तर दिशेकडे प्रस्थान केलं. निबिड अरण्यामध्ये प्रवेश केला हरिदासाने. एक मोठा वट वृक्ष पाहिला आणि त्या वट वृक्षाच्या बुंथ्याशी बसून त्या मंत्राचा सातत्याने जप करू लागलेले. वासुदेव गायत्री नावाचा मंत्र आहे.
ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नंदनंदनाय वासुदेवाय वासुदेवाय नमो नंदनंदनाय वासुदेवाय नमो नंदनंदनाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 आपल्या सगळ्यांनी मिळून जप घ्यायचा आहे. आम्ही जप घेतो, तुम्ही अजिबात काही टेन्शन घेत नाही. सगळ्यांनी पाठीमाग मानायचं आमच्या. हा? सगळ्यांनी. आम्ही सोबत म्हणू, तुम्ही पाठीमाग मानायचं. बर बर. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय मोठ्याने म्हणा. वासुदेवाय नमो नंदनंदनाय वासुदेवाय नमो नंदनंदनाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे वासुदेव गायत्री मंत्र. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमःशंकर्षणाय च. हा काय आहे? वासुदेव गायत्री मंत्र आहे. आणि या मंत्राचा अहोरात्र जप केला, मंत्र कोणताही असो, जर सातत्याने त्या मंत्राचा जर जप केला तर त्या मंत्रामध्ये दिव्यता प्राप्त होत असते आणि तो मंत्र आपल्याला फल देत असतो. कोणताही मंत्र असू द्या. अहोरात्र जप चालू केला हरिदासाने, 16 लाख जप पूर्ण झाला. किती? 16 लाख. आणि 16 लाख जप पूर्ण झाल्याच्या नंतर आकाशामध्ये एक रांगत असलेली सावळी मूर्तीचं, सावळी रंगाची मूर्तीचं दर्शन झालं. भगवंताच्या सावळ्या मूर्तीचं, रांगत असलेल्या मूर्तीचं दर्शन झालं. पण दर्शन असं दिलं भगवंताने हरिदासाला की जसं विजेनं चमकावं आणि त्याच क्षणामध्ये लुप्त व्हावं, तसं दर्शन दिलं. मग हरिदासाला असं वाटू लागलं, भगवंताने मला दर्शन दिलं,
पण एका क्षणामध्ये दर्शन आणि दुसऱ्या क्षणामध्ये अदृश्य होणं, म्हणून भगवंताचा विरह झाला, म्हणून जास्त शोक करू लागले की भगवंताच्या प्राप्तीची ओढ अंतःकरणामध्ये निर्माण झाली. तेवढ्यामध्ये आकाशवाणी होते आणि आकाशवाणीने सांगितलं, हे हरिदासा, जोपर्यंत तुझे या देहाचं आयुष्य आहे तोपर्यंत तुला माझं आता दर्शन होणार नाही. पण एकदा या देहाचं आयुष्य संपलं रे संपलं, ज्या वेळेला दुसरा देह धारण करेल त्यावेळेला सातत्याने माझ्या दर्शनाचा आनंद तुला प्राप्त होईल. आकाशवाणी झाली. नंतर पुन्हा 16 लाख जप पूर्ण झाला, असा 32 लाख जप पूर्ण झाला. आणि या देहाचं, हरिदासाच्या देहाचं आयुष्य संपलं. आणि नंतर तेच हरिदास पुढे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होऊन जन्माला आले. मानस पुत्र होऊन. आणि तेच देवर्षी नारद आपल्या पूर्वजन्माची कथा महर्षी व्यासांना सांगत होते की आज मी तुमच्या पुढे उभा आहे, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, मुखामध्ये भगवंताचं सातत्याने नाम. एवढा आनंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, त्याचं कारण आहे फक्त कृष्ण कथा. म्हणून तुम्ही सुद्धा कृष्ण कीर्तीचं गायन करा, समाधान प्राप्त होईल. आपण 7 दिवस भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या कथा श्रवण करतो सप्ताहामध्ये, पण शेवटी सांगता काल्याच्या कीर्तनाने आपण सांगता करत असतो. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये प्रमुख विषय असतो कृष्ण चरित्र. का तर समाधान. काला त्याला म्हणतात, जीव शिवाचं ऐक्य होणं याला काला. 2 वस्तूचं मिश्रण होणं याला म्हणतात काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. मी तुम्हाला सांगून गेलो, कारण काला त्याला म्हणतात तप्त तापलेला जीवात्मा, जीव मृदू असलेल्या परमेश्वराशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्याला खरं सुख मिळत नाही. आपण भगवंताचे अंश आहोत. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः मनषष्टांद्रियाने प्रकृती स्थाने कर्षते. आपण त्याच्यापासून वेगळं झालो, त्याच्यापासून आपण वेगळं झालो. आपण जरी देव असलो पण आपण स्वतःला देव म्हणून घेत नाही. आपण देवापासून वेगळं झालो, मग आपण कोण आहे? देवच आहे ना. पण आपल्याला आपण देव आहे हे कळत नाही, कारण मध्यंतरी असा भ्रम निर्माण होतो. म्हणून आपण देव असताना सुद्धा कळत नाही. मांजराच्या पिल्लाला उंदीर असं म्हणतात. मांजराच्या पिल्लाला उंदीर म्हणतात का मांजर म्हणतात? मांजराच्या पिल्लाला मांजरच म्हणतील ना, उंदराच्या पिल्लाला उंदीरच म्हणतील. साधा साधा व्यवहार आहे. मग आपण जर देवातून बाहेर आलो तर आपण कोणाचे? देवाचीच. आपण देवच आहोत. तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म. आपण परब्रह्म रूपच आहेत, पण आपल्याला देव वाटत नाही. एक ग्रस्त गेला, साधू पुरुषाकडे गेला आणि साधूला म्हणू लागला, महाराज मला देव दाखवा. कारण अशी लोक असतात देव दाखवा म्हणणारे, आणि देव दाखवण्याची वस्तू नाही, देवाचा अनुभव घ्यावा लागत असतो. आणि जे दाखवतात ना ते खरे संत नसतात, जे देवाला दाखवतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देव दाखवण्याची वस्तू नाही, तर देव अनुभवाची वस्तू असते, ओळखायची असते. मग तो ग्रहस्थ गेला आणि साधू पुरुषाला म्हणू लागला की मला देव दाखवा. साधू पुरुषाने सांगितलं, अरे बाबा तो देव दाखवा देव दाखवा म्हणतो ना, तूच देव आहे. तूच देव आहे ना. त्याला हसू आलं. म्हणले, महाराज तुम्ही तर मलाच देव म्हणू लागले, मग माझ्या लोक का पाया पडत नाही? मला कसं वाटत नाही की मी देव आहे म्हणून? मग साधू पुरुषाने विचार केला की हा उत्तम अधिकारी नाही. आपण बोध केला
पण हा उत्तम अधिकारी नाही, हा कनिष्ठ अधिकारी आहे. याला दृष्टांताच्या माध्यमातून देवापर्यंत न्यावं लागणार आहे. अधिकारात ऐसा कर उपदेश. मग साधू पुरुषाने गणपती बाप्पाची मूर्ती दिली. जा म्हणे हा देव आहे, सामर्थ्यशाली देव आहे म्हणे, सामर्थ्यशाली. गणपती बाप्पाची मूर्ती दिली. मग त्याला ते खरं वाटलं की हा देव आहे. मग त्याने घरामध्ये गेला, प्रतिष्ठापना केली. मग गणपतीला जे लागतं ना, मोदक वगैरे लागतात गणपती बाप्पाला, आणि मग मोदक बनवू लागला. गणपतीची दररोज सुख करता दुःख हरता आरती घेऊ लागला. आणि एके दिवशी सहज, आता गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? उंदीर. तो उंदीर आला आणि मोदक खाऊ लागला. आता या ग्रस्तानं पाहिलं की साधू पुरुषाने मला सांगितलं की हा सामर्थ्यशाली देव आहे. मग या देवामध्ये जर एवढं सामर्थ्य आहे तर म्हणले मग उंदीर समोरचे मोदक खातो त्या उंदराला हा काय करत नाही? हा देव उंदराला का बरं काही करीत नाही समोरचे मोदक खात असताना? मग त्याची भावना बदलली. तो म्हणला नाही, गणपती बाप्पा देव नाही, गणपती बाप्पापेक्षा उंदरात जास्त सामर्थ्य आहे, म्हणून उंदीरच देव आहे म्हणे. मग उंदराचं काय तर त्या ठिकाणी पूजन करू. मग दररोज मोदक करू लागला. तो दररोज उंदीर येऊ लागला. तो उंदीर खाऊ खाऊ चांगला ढष्टपुष्ट झाला उंदीर. कारण गणपती बाप्पापेक्षा उंदरात जास्त सामर्थ्य असं त्याला वाटलं की नाही, उंदीर देव आहे. मग उंदीर असा ढष्टपुष्ट झाला आणि एके दिवशी चांगला मोठा बोकोबा घरात आला आणि त्या उंदराला पाहिलं. मग त्या बोक्यानं काय केलं? उंदरावर झडप मारली, उंदराला मारलं. मग त्याचं लक्ष त्या बोक्याकडे गेलं. म्हणजे नाही नाही नाही, उंदरापेक्षा जास्त सामर्थ्य या बोक्यामध्ये आहे, म्हणजे बोक्या देव आहे. आता उंदीर गेला डोक्यातून, आता हाच देव आहे. आता त्याला जास्त लळा लावल्याच्या नंतर तो काय घर सोडतच नव्हता. तो बोक्या जातच नव्हता घर सोडून. मग घरात कुठं गेलं की तो असा पायात गुटमाळायचा. एके दिवशी चुलीवरती दूध ठेवलं तापण्याकरता आणि झाकण ठेवलेलं नव्हतं. तेवढ्यात या बोक्याने पाहिलं, त्या दुधाकडे गेला आणि त्या दुधात तोंड घातलं. मग हे पाहिलं त्याच्या पत्नीनं. एवढ्या पातेलभर पाण्यामध्ये या बोक्याने तोंड घातलं म्हणून तिनं जळतं लाकूडच फेकून मारलं. कोणाला? त्या बोक्याला. आता ह्या ग्रहस्थानं पाहिलं, आता माझीच पत्नी म्हणे याला एवढं मारते या बोक्याला, त्या अर्थी हा बोक्या सामर्थ्यशाली नाही, माझी पत्नी सामर्थ्यशाली, म्हणजे माझी पत्नीच देव आहे म्हणे. पत्नीच देव आहे म्हणे. मग पत्नीचं पूजन करू लागला. आणि व्यवहारामध्ये बोलता बोलता सहजच त्या दोघांमध्येच भांडण लागलं आणि त्यांनी सहज पत्नीला मारलं. आणि त्याच्या मारता मारता लक्षात आलं, नाही नाही, पत्नीपेक्षा सामर्थ्य माझ्यात जास्त आहे. आणि मग लक्षात आलं की नाही, साधू पुरुषानं सांगितलं होतं ना की तूच देव आहे. आता मला खरं कळलं की मीच देव आहे. मग काही असे अधिकारी असतात, त्यांना दृष्टांताच्या माध्यमातून त्यापर्यंत देवापर्यंत न्यावं लागतं. पण उत्तम अधिकारी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्याच्या नंतर ते ब्रह्म तो आहे असा उपदेश केल्याच्या नंतर काना वचनाची भेटी त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. अहम ब्रह्मास्मी या स्वरूपावर तो आरूढ होत असतो. पण सगळेच असे अधिकारी नसतात. काही उत्तम अधिकारी असतात, काही मध्यम अधिकारी असतात, काही कनिष्ठ अधिकारी असतात. म्हणून देव दाखवण्याची वस्तू नाही, तर देव अनुभवाची वस्तू असते. आणि त्यावेळेला देवर्षी नारदाने तसा उपदेश केला. आणि शम्यप्रास नावाच्या आश्रमामध्ये, आपल्या आश्रमामध्ये महर्षी व्यास जात आहेत. आणि महर्षी व्यासांनी मग या चतुश्लोकी भागवताचा विस्तार 18,000 श्लोकामध्ये त्याचा विस्तार केला. व्यासांनी सांगितलं आणि गणपती बाप्पाने भागवत महापुराण लिहिण्याचं काम केलेलं आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगून गेलो, 18,000 श्लोकाची संहिता निर्माण केली. लिहिलं ठीक आहे, सांगितलं ठीक आहे, पण श्रीमद भागवताचा प्रचार कोण करणार आहे? कारण प्रचार कोणीही करत नसतं.
प्रचार करण्याकरता अधिकाराची गरज असते आणि श्रीमद भागवताचा प्रचार करणं, जेवढा प्रचार केवढा तेवढं पुण्याची प्राप्ती होत असते. लोक कथेचा प्रचार करत नाही, स्वतःचा प्रचार करत बसतात. आणि आजकाल परमार्थ क्षेत्रामध्ये असं झालंय, जेवढे बहिरंग तेवढे प्रगतीपथावर आणि जेवढे अंतरंग तेवढे खालच्या स्तरावर. जेवढं लोक ज्याला अभंगावरही बोलता येत नाही, ज्या अभंगामध्ये कधी प्रवेशही करत नाही, फक्त गोष्टी सांगून वेळ घेतात, अशा लोकांवर जास्त भावना आणि अशा लोकांनी स्वतःची किंमत वाढवून घेतली आणि लोक सुद्धा आनंदाने देतात. माऊलीची एक ओवी पहा, मला आठवत नाही, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बहिरंग होतील सुखिया परी अंतरंगची अधिकारी, अशी एक ओवी पहा. व्यावहारिक दृष्टीने बहिरंग वृत्तीने परमार्थ करणारे लोक बहिरंग वृत्तीने ते व्यावहारिक दृष्टीने सुखी होतील, पण अंतरंग दृष्टीने ते कधी सुखी होऊ शकत नाही. आणि परमार्थ हा बहिरंग विषय नाही, परमार्थ हा अंतरंग विषय असतो. देव तुम्ही काय अर्पण केलं बहिरंग पाहत नाही. देव तुम्ही कसे राहता, कोणत्या वैभवात राहता, देव हे काहीच पाहत नाही. देव भक्तांचं अंतरंग जाणत असतो. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव आपलं अंतकरणाची गोडी जाणत असतो. आपण देवाला काय अर्पण करतो याच्याकडे देव पाहत नाही, पण अर्पण करण्याच्या पाठीमाग भाव काय आहे हे देव पाहत असतो. आपण कथा श्रवण करतो, देवाला सत्यभामेनं आपल्या धनाच्या बळाने देवाला तोलण्याचा प्रयत्न केला. सत्यभामेनं, ते नाही का, सत्यभामा दान करी उजरून अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. सत्यभामाला अहंकार होता धनाचा, तो श्रीमंतक मान्याचा. देवाला एका पारड्यामध्ये बसवलं, एका पारड्यामध्ये आपलं धन टाकलंय, पण देव मोजल्या जात नाही. आणि शेवटी हे वर्म रुक्मिणी आई साहेबाला माहित असतं, आणि रुक्मिणी आई साहेबांनी फक्त एक तुळशीचं पान घेतलं आणि तुळशीचं पान घेतलं आणि पारड्यामध्ये टाकल्याबरोबर देवाचं पारडं असं वर आलं एका पानाने तुळशीच्या. देव हा भावाचा भकेला असतो.
देवाला भाव पाहिजे. देव अंतरंग जाणतो. देव काय अर्पण करतो याच्याकडे पाहत नाही. परमार्थ हा अंतरंगाचा विषय आहे. श्रीमद भागवत रूपी या महापुराणाचा प्रचार करायचा आहे, पण अधिकारी पाहिजे. असा कोण पुरुष आहे, असा कोण अधिकारी असावा की जो जन्मशुद्ध वैराग्यवान आहे. मग लक्षात आलं की आपलाच पुत्र शुकाचार्य जन्मसिद्ध त्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे. म्हणून श्री शुकाचार्य ज्या अरण्यामध्ये निर्विकल्प समाधी लावून बसलेले असतात, महर्षी व्यास त्यांच्याकडे काही श्लोक शिष्य पाठवतात, काही श्लोक घेऊन, आणि त्या श्लोकाचं गायन करतात. श्री शुकाची ते श्लोक ऐकल्याच्या नंतर समाधीतून उत्थान होतात. श्री शुकाचार्य ते श्लोक श्रवण करतात, पण विचार करतात की सुंदर आहे, श्लोक सुंदर आहे, पण देवाला काहीतरी द्यायला पाहिजे, पण आपल्याकडे देण्याकरता काहीच नाही. हा भाव भागवतामध्ये असे अत्यंत महत्वाचे वर्म आहे. श्री शुकाचार्य म्हणतात की आपण देवाला देण्याकरता आपल्याकडे काहीच नाही, आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे काहीच नसतं देवाला देण्याकरता. हे देण्याचं एक माध्यम आहे. आपण जसं गंगेची पूजा करण्याकरता गेलो तर गंगेतलंच पाणी घेतो आणि गंगेची पूजा करतो, तद्वत आपण देवाला देणारे कोण? त्यांनी सगळं आपल्याला दिलंय, मग आपण देणारे कोण? सगळं देवाला दिलंय. माझ्याजवळ तर देण्याकरता काहीच नाही, म्हणून नको म्हणले. देवाची आपण सगुण भक्ती करायची नाही, आपण आपली निर्विकल्प समाधीच बरी आहे. शिष्य गेले, महर्षी व्यासाकडे सांगू लागले, ते समाधीतून उत्थान झाले. पण त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि पुन्हा समाधी लावून बसले. व्यासांच्या लक्षात आलं की आपण सगुण भक्तीचे वर्णन करणारे श्लोक पाठवले, पण महर्षी व्यासाने पुन्हा काही श्लोक पाठवले शिष्याच्या माध्यमातून, आणि शिष्य गायन करू लागले त्या श्लोकाचे. अहो बकियम स्तनकालकुटम, श्लोकाचं गायन केलं की आमचा भगवान एवढा उदार आहे, जी पुतना राक्षसीन मारण्याकरता आपल्या स्तनामध्ये विष भरून आली होती, पण भगवंताने जी आपल्याला मारण्याकरता आली, भगवंताने तिला तारलं, सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त करून दिला. एवढा आमचा भगवान उदार आहे. हे श्लोक ऐकल्यानंतर श्री शुकाचार्य समाधीतून उत्थान होतात आणि त्या शिष्याला विचारतात की तुम्ही कुठून आलात, तुम्ही कोणाचे शिष्य आहात? आम्ही व्यासांचे शिष्य आहोत. मग असे तुमच्या गुरुकडे किती श्लोक आहेत? म्हणजे अनंत श्लोक आहेत. मग त्या श्लोकाच्या मोहाने त्या ठिकाणी पाठीमागं येऊ लागले. श्री शुकाचार्य आश्रमामध्ये आले, आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर ते श्रीमद भागवत महापुराण 18,000 श्लोकाची संहिता श्री शुकाचार्यांच्या स्वाधीन केली, आणि श्री शुकाचार्यांनी या श्रीमद भागवत महापुराणाचा प्रचार केला. अशी सुंदर अशी कथा आहे. आपण या प्रथम स्कंदामध्ये राजा परीक्षितीला जी कथा सांगितली श्री शुकाचार्यांनी, काय कारण आहे, कोणत्या उद्देशाने सांगितली, त्याचं कारण महत्वाचं आहे. कारण सांगतात, ज्या वेळेला कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं, युद्ध किती दिवस चालू असतं? 18 दिवस युद्ध चालू असतं. किती? 18 दिवस. त्याचे 18 पर्व आहेत. युद्ध समाप्त झालं, आता युद्ध करण्याचा प्रसंग नाही, म्हणून पांडवाचं सैन्य आपापल्या शिबिरामध्ये गाढ त्या ठिकाणी झोपेमध्ये आहे. संध्याकाळचा प्रसंग आहे. दुर्योधनाची मांडी भंगलेली आहे. भीमदादाच्या गदा प्रहाराने मांडी दुभंगलेली आहे. अरे तो दुर्योधन मृत्यूची क्षणाक्षणाला प्रतीक्षा करतो, पण मृत्यू येत नाही. काही बघा, काही माणसं
पापी माणसं मरणाची वाट पाहतात, पण मरण सुद्धा त्यांना स्वीकारत नाही, कारण त्याचा भोग पूर्ण झाल्याशिवाय त्याचं मरण येत नाही. मरण मागतात, मरण येत नाही. दुर्योधन मरण मागतोय पण मरण येत नाही, आणि त्याची मरणाची प्रतीक्षा सगळे प्राणी, हिंस्र पशु त्याच्या मरण्याची प्रतीक्षा करतात की हा कधी मरेल आणि कधी खायला मिळेल. पांडवाचं सैन्य आपापल्या शिबिरामध्ये गाढ झोपेमध्ये होतं. कौरव पक्षाकडील काही चिरंजीव होते, त्याच्यामध्ये कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे चिरंजीव होते. ते मध्यरात्रीला दुर्योधनाकडे जातात की ज्या ठिकाणी ज्या डोहाच्या बाहेर दुर्योधन पडलेला आहे. दुर्योधनाकडे जातात आणि अशी दुर्योधनाची अवस्था पाहून सगळ्यांना दुःख होतंय. आणि अश्वत्थामा त्यावेळेला दुर्योधनाला म्हणतो, हे दुर्योधना, ज्या वेळेला तू कर्णाला सेनापती बनवलं, कर्णाला सेनापती बनवण्याच्या अगोदर जर मला सेनापती केलं असतं तर हा तुझ्यावर प्रसंग आला नसता. कोण म्हणतंय? अश्वत्थामा, गुरु द्रोणाचार्याचा पुत्र. दुर्योधन सर्वसाधारण नव्हता. दुर्योधन हा खूप धूर्त राजकारणी होता. अश्वत्थामा म्हणतो, दुर्योधना, आता तरी मला सेनापती कर. दुर्योधन विचार करतो, किती हा मूर्ख आहे अश्वत्थामा. आता सेनाच राहिली नाही तर हा पती होतो कोणाचा? ठीक आहे म्हणले, तू सेनापती. तिलक लावला त्याच्या कपाळाला, रक्त लावलं, तिलक लावला. तो आजपासून सेनापती म्हणे. आणि आता मी सेनापती झालो म्हणे, आता या पांडवाला बघ म्हणे कसा पांडवाचा वध करतो. दुर्योधन विचार करत होता, पांडवाला मारणं म्हणजे काय गाजर उपटणं थोडं आहे. पांडवाला मारणं सोपं नाही. पण केली आणि प्रतिज्ञा अश्वत्थामाने. आणि त्याच मध्यरात्रीला अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा पांडवाच्या शिबिराकडे प्रवेश करतात. पण जात असताना मध्यंतरी एका वृक्षाखाली ते थांबतात. आणि सहजच यांना अंग टाकलेले असतात, यांना झोप लागते, पण अश्वत्थाम्याला झोप लागत नाही. अश्वत्थामा, मध्यरात्र झालेली होती, चंद्राचा स्वच्छ प्रकाश होता, आणि त्या वट वृक्षावरती एक त्या पक्षाचं घर होतं. त्या घरामध्ये त्या पक्षाचे पिल्ले होते. एक गिधाड प्राणी आला आणि त्याने ते छोटे छोटे जे पिल्ल होते त्या पिल्लाला त्याने भक्षण करून टाकलं. आणि हेच पाहिलं अश्वत्थाम्याने. हे या पिल्लाला जसं झोपेमध्ये त्या गिधाडानं खाल्लं ना, तसंच पांडवाला झोपेमध्ये आपण मारावं, ही वाईट बुद्धी निर्माण झाली अश्वत्थाम्याला. निघाला मध्यरात्रीच्या वेळेला, असं झोपेमध्ये पांडवाला मारावं म्हणे. निघाला. हे तिघही निघाले, पण भगवान हा चतुरा तो शिरोमणी, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवंताने अगोदरच पांडवाला शिबिरापासून दूर अंतरावर घेऊन गेलेले असतात, पाचही पांडवाला. हे शिबिरामध्ये प्रवेश करतात अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य. आणि पहिल्यांदा ज्याच्या शिबिरामध्ये प्रवेश केला, कोणाच्या? तर दृष्टद्युम्नाच्या, की ज्याने आपल्या पित्याचा शिरछेद केला. त्या दृष्टद्युम्नाच्या शिबिरामध्ये तो अश्वत्थामा प्रवेश करतो. दृष्टद्युम्न झोपलेला होता. झोपलेला असलेला दृष्टद्युम्न त्याच्या छातीवरती हा अश्वत्थामा बसतो. त्यांना जाग येते, उठून पाहतो तर आपल्या छातीवर अश्वत्थामा येऊन बसलाय. जसे बोकडाची मान कापावी तशा पद्धतीने त्या अश्वत्थाम्याने दृष्टद्युम्नाची मान शिरछेद केलेला आहे.
झोपेमध्ये मारलं आणि असा संहार करत करत हत्तीच्या सोंडी तोडू लागला, घोड्याच्या माना उडू लागला, घोड्याचे पाय तोडू लागला, अनेक सैन्याचा शिरछेद करू लागला. असं करत करत त्या पांडवाच्या शिबिरामध्ये प्रवेश करतो अश्वत्थामा. पांडवाच्या शिबिरामध्ये पांडव नव्हते, पण पांडवाचे 5 पुत्र की जे पांडवासारखे दिसतात. पांडव पुत्र मात्र त्या शिबिरामध्ये होते आणि त्यांची माता द्रौपदी माता त्यांच्या जवळ झोपलेली असते. अश्वत्थाम्याने शिबिरामध्ये प्रवेश केला आणि हे 5 पांडव आहे का 5 पांडवाचे पुत्र आहे याच दृष्टीला कळालं नाही का? त्या दृष्टीमध्ये क्रोध सामावलेला होता. अश्वत्थाम्याच्या दृष्टीमध्ये क्रोध सामावलेला होता, म्हणून हे पांडव पुत्र आहे का पांडव आहे हे कळलं नाही. आणि पांडव समजून झोपेमध्ये त्यांच्या धडापासून शिर वेगळं करत राहिला. 5ही पुत्राचे धडापासून शिर वेगळे केले आणि त्यांचे मस्तक घेऊन आपला पुरुषार्थ दाखवण्याकरता तो अश्वत्थामा ते मस्तक घेऊन दुर्योधनाकडे जातो आणि दुर्योधनाच्या समोर नेऊन ते मस्तक टाकतो. हे बघ दुर्योधना, जे कोणालाच करता आलं नाही ते मी करून दाखवलंय. दुर्योधन कसा तरी उठून बसतो आणि पाहतो तर हे पांडव नाही, हे काय आहेत तर पांडवाचे पुत्र आहेत. पाषाण हृदयी दुर्योधन, पाषाण हृदयी दुर्योधन होता, पण त्या पाषाण रूपी हृदयाला सुद्धा आज त्या पुत्राच्या मस्तकाकडे पाहून पाझर फुटला. अरे अश्वत्थामा, हे पांडव नाही तर हे पांडवाचे पुत्र आहेत. अश्वत्थामा, तू तर आमच्या सगळ्या वंशाचाच काय तर नाश केलाय. आता या वंशामध्ये कुलदीपक असा राहिलाच नाही. तू पुत्रच नष्ट करून आला, 5 पांडव नाही नष्ट केले. दुर्योधनाला सुद्धा वाईट वाटतं त्यावेळेला आणि दुर्योधन असा विभळत विभळत आपला प्राण सोडून देतो. आता अश्वत्थाम्याला कळलं हे जर पांडवाचे पुत्र आहे आणि पांडव जिवंत आहे तर पांडव नक्की माझ्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून व्यासांच्या आश्रमामध्ये जाऊन लपून बसला. कोण? अश्वत्थामा. पण अशा माणसाला कोणीही आश्रय देत नाही आणि अशा आततायी माणसाला जर कोणी जर आश्रय दिला तर तो सुद्धा तेवढाच पापी ठरला जातो. आपण पाप केलं नाही पण पापी माणसाला आधार दिला, आपण त्याचे जेवढं पाप आहे तेवढंच पापाचे वाटेकरी आपण होत असतो. म्हणून जे काही निंद्य कर्म आहे त्या निंद्य कर्माला कोणीही सहकार्य करत नसतं. व्यासांच्या आश्रमामध्ये गेला. इकडे या द्रौपदीच्या खाली रक्ताचा पूर गेला आणि ज्या वेळेला रक्त खाली गेल्याच्या नंतर आपल्या अंगाखाली रक्त आलंय म्हणून ती खळबळून जागी होते द्रौपदी माता. आणि द्रौपदी मातेनं उठून पाहिलं तर आपल्या खाली एवढा रक्ताचा लोंढा कसा आलाय. म्हणून आपल्या पुत्राकडे पाहते तर पुत्राकडे पाहत असताना फक्त पुत्राचे धड दिसतात, शिर दिसत नाही. ती आईचा अंतःकरण आहे. आक्रोश करू लागली द्रौपदी माता, आक्रोश करू लागली, छाती बळून घेऊ लागली, मोठ्याने आक्रोश करू लागली. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
कळवळाची जाती ऐसे कळबळा राची जाती ऐसी कळवळा ऐसी कळवळाची द्रौपदी माता आक्रोश करते. इकडे पांडवाला कळाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाचही पांडवाला रथावर आरूढ करतात आणि भरधाव वेगाने रथ शिबिराकडे घेऊन येतात. शिबिराकडे येऊन पाहतात तर शिबिराची झालेली अस्ताव्यस्त अवस्था आणि द्रौपदीचा आक्रोश कानावर येता क्षणी सगळे धाव घेतात शिबिरामध्ये. द्रौपदी मूर्छित अवस्थेमध्ये धरणीवर पडलेली असते. द्रौपदीला शुद्धीवर आणण्याचं काम भगवान श्रीकृष्ण परमात्मा करतात. ज्या पुत्र मरणाच्या दुःखाने दुःखित झालेली माता द्रौपदी माता भगवान श्रीकृष्ण परमात्मा धीर देतात, आधार देतात. इकडे अर्जुन हे पाचही पांडव आपल्या पुत्राची अशी कोणी स्थिती केली असेल तर हा कोण करू शकतो? हा फक्त अश्वत्थामाच करू शकतो. लक्षात आलं. आणि अर्जुन त्यावेळेला प्रतिज्ञा करतायत की या अश्वत्थाम्याने, या अधम पुरुषाने आपल्या पुत्राला झोपेमध्ये मारलंय, म्हणून अशा अधम पुरुषाला सुद्धा मी मृत्यूदंड देईल. ही प्रतिज्ञा अर्जुनाने केली. रथावर आरूढ झाले आणि त्यावेळेला भरधाव वेगाने रथ निघालेला आहे. व्यासांच्या आश्रमाकडे रथ निघालेला आहे. रथाच्या चाकाचा गडगडाट, घोड्याच्या पायाचा जो आवाज आहे, रथाचा गडगडाट दुरून अंतरावून ऐकू येऊ लागला. आणि अशा वेळेला लक्ष गेलं अश्वत्थाम्याचं की पांडव माझ्याकडे येत आहे, म्हणून आपला प्राण वाचवण्याकरता तो अश्वत्थामा आश्रमाच्या बाहेर निघतो आणि पळू लागतो. तेवढ्यामध्ये यांचा रथ जवळ येतो आणि अश्वत्थामाचा पाठलाग करतात. अश्वत्थाम्याला पकडतात. परंतु त्यावेळेला अश्वत्थाम्याने एक अस्त्र सोडलेलं असतं. त्याला ब्रह्मशीर अस्त्र असं म्हणतात, त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. की या ब्रह्मास्त्रामध्ये संपूर्ण ब्रह्मांड जाळून टाकण्याची शक्ती असते. ते ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुनानेही ब्रह्मास्त्र सोडलं. 2 ब्रह्मास्त्र, या 2 ब्रह्मास्त्राची टक्कर होणार. तेवढ्यामध्ये महर्षी व्यास त्या ठिकाणी आपल्या तपोबलाने दोन्ही ब्रह्मास्त्र आपल्या हातावर झेलून धरतात आणि अश्वत्थाम्याला सांगतात, हे अश्वत्थामा, तू तुझं ब्रह्मास्त्र परत घे. अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, हे ब्रह्मास्त्र तू परत घे. अर्जुनाने मान्य केलं, आज्ञेचं पालन केलं आणि ब्रह्मास्त्र परत घेतलं. पण अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र परत घेता येत नाही, कारण त्याला सोडण्याचं ज्ञान होतं पण परत घेण्याचं ज्ञान नव्हतं. माणसाला तोडणं सोपं वाटत असतं, पण जोडणं कठीण आहे. तोडणं प्रत्येकाला कळतं, तोडता प्रत्येकाला येत असतं, पण जोडणं हे प्रत्येकाला जमत नसतं. तोडणं महत्वाचं असतं का जोडणं महत्वाचं असतं? जोडणं महत्वाचं असतं, तोडणं महत्वाचं नाही. मी सांगत असतो, वाईट काही शिक्षण घेण्याकरता कुठं संस्थेमध्ये जावं लागतं का? की नाही नाही म्हणजे इथेच 1 नंबरचं वाईट शिक्षण मिळतं. वाईट शिकण्याकरता आपण आपल्याला शिव्या येतात, प्रत्येकाला येतात. आपण कुठं काही शिकायला गेलो का मला एवढ्या शिव्या आल्या पाहिजे, तेवढ्या शिव्या आल्या पाहिजे,
नाही, वाईट शिक्षण घेण्याकरता कुठं जाण्याची गरज नसते, पण चांगलं शिकण्याकरता आपल्याला कुठंतरी संस्थेमध्ये जावं लागतं, चांगलं शिकण्याकरता. आणि वारकरी संप्रदायामध्ये एवढं चांगलं शिकवलं जातं. कोणतं चांगलं शिकवलं जातं? जोडणं हे शिकवलं जातं. तोडणं महत्वाचं नाही, जोडणं महत्वाचं आहे. सोडाचं ज्ञान होतं, पण परत घेण्याचं अज्ञान होतं. अश्वत्थाम्याची निर्भत्सना केली त्यावेळेला महर्षी व्यासांनी. हे अश्वत्थामा, तू परत घेऊ शकत नाही, परंतु त्याला दिशा तर दाखवू शकतो ना. मग ती दिशा दाखवली, ह्या दिशेला जा म्हणून, ब्रह्मास्त्र. अशा पद्धतीचं चिंतन आहे. त्यावेळेला त्या अश्वत्थाम्याला पकडलं आणि अश्वत्थाम्याला रथाला बांधून आणलं अर्जुनाने, रथाला. आणि जिचे 5 पुत्र मारले त्या द्रौपदीच्या समोर आणून उभा केलं. सांग मला द्रौपदी, आता या अश्वत्थाम्याला कोणती शिक्षा द्यायची? हा अश्वत्थामा आततायी आहे. आततायी कोणाला म्हणतात? जो दुसऱ्याला झोपेत मारतो, जो दुसऱ्याला विष पाजतो, जो परदारागमन करतो, जो अशा पद्धतीचा जो पुरुष असतो, असे कर्म करतो, त्याला शास्त्रामध्ये आततायी म्हणतात. काय म्हणतात? आणि आततायी. आणि अशा आततायी पुरुषाला मारलं तरी पाप लागत नाही. हा आततायी होता. अश्वत्थामा कसा होता? आततायी. द्रौपदीच्या समोर आणून उभा केलं. सांग म्हणले द्रौपदी, काय शिक्षा द्यायची या पुत्र हत्याऱ्याला? काय शिक्षा द्यायची? त्यावेळेला द्रौपदीला विचारलं, 5ही पांडवाचं काय मत आहे? भगवंतांना परीक्षा पाहिली. धर्मराजाला विचारलं, धर्मराज तुमचं काय मत आहे? या अश्वत्थामाला सोडावा का मारावं, काय मत आहे तुमचं? ते धर्मराज होते. धर्मराजानं सांगितलं, नाही भगवान, सोडून द्या म्हणले, अश्वत्थामाला सोडून द्या. भीमदादाला विचारलं, भीमदादा काय करायचं? भीमदादाचं एकच उत्तर आहे, याला मृत्यूदंड दिला पाहिजे. हे भीमदादाचं उत्तर आहे. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तुझं काय मत आहे? 5 पुत्राची हत्या करणारा तुझ्या समोर आहे. पण ऐका, द्रौपदीच्या मुखातून काय उत्तर निघालंय. आणि खऱ्या भक्ताची परीक्षा अशाच वेळेला असते. अशाच वेळेला खरी परीक्षा असते. द्रौपदीच्या मुखातून काय उद्गार निघाले. द्रौपदी म्हणते, भगवान, माझ्या 5 पुत्राची हत्या करणारा हा अश्वत्थामा आहे. पुत्र मरणाचं दुःख काय असतं हे मला कळालंय. पुत्र मरणाचं दुःख काय असतं हे मला कळालं. पण आपल्या गुरुमातेला हा एकुलता एक पुत्र आहे अश्वत्थामा. पिता तर राहिले नाही, पण फक्त गुरुमाता आहे. आणि गुरुमातेचा एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक पुत्र आहे. म्हणून मला जसं पुत्र मरणाचं दुःख झालं, तसं माझ्या गुरुमातेला पुत्र मरणाचं दुःख होऊ नये याच्याकरता अश्वत्थाम्याला सोडून द्या. हे द्रौपदीच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत. आणि याला संत जीवन असं म्हणतात. याला काय म्हणतात? संत जीवन. अर्जुनाने विचारलं, भगवान आता काय करावं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, हे अर्जुना, आता तुला एकच करावं लागणार आहे. तू याचा घात कर, याचा वध कर अश्वत्थाम्याचा. भगवान असंही सांगतात. आणि पुन्हा दुसरंही वाक्य बोलतात. भगवान म्हणतात, पण हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण वध करण्यास योग्य नसतात. 2 भाव त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रगट करतात. ब्रह्मबंधुर्न हंतव्य आततायी वधारहनः. हा आततायी आहे म्हणून वध करण्यास योग्य आहे, पण हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाची हत्या कधी करू नये.
असं दोन भाव भगवंत अर्जुनासमोर प्रगट करतात. पण अर्जुन तरी भगवंताचा शिष्य होता ना. हा, शिष्यस्तेहम शाधिमाम तम प्रपन्नम. शिष्य होता अर्जुन. भगवंताला काय बोलायचंय ओळखलं अर्जुनाने. अश्वत्थाम्याच्या मस्तकामध्ये एक मणी होता आणि तो जन्मसिद्ध मणी होता. त्या मण्याचा प्रभाव असा होता की अश्वत्थाम्याचं शरीर सतत शीतल राहायचं. त्याला तहानेचं दुःख होत नव्हतं, त्याला भुकेचं त्रास होत नव्हता, कोणतंही त्याला दुःख होत नव्हतं. मस्तकामध्ये एक मणी होता. तो मणी अर्जुनाने बाहेर काढला मस्तकातून. त्याच्या मस्तकावरती जखम तयार झाली आणि त्या अश्वत्थाम्याला असं अपमानित करून नगरीच्या बाहेर हाकलून दिलं. म्हणजे दोन्ही भाव अर्जुनाने पूर्ण केले. एक तर मृत्यूदंड देण्यासारखंही झालं आणि जीवनदान दिल्यासारखं झालं. म्हणजे ब्रह्मबंधूंना हंत